भोकरदन येथे आज वारकरी संप्रदायाच्या वतीने विकास लवंडे यांचा निषेध आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील वारकरी संप्रदाय आज भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी येऊन भजन आणि ओव्या म्हणत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर धीरेंद्र शास्त्री यांचा देखील जाहीर निषेध या ठिकाणी यांनी केलेला आहे। असं आहे की महाराष्ट्रात जो सर्वात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या असं त्याचं मत आहे। तर त्याला माझं एक उत्तर आहे की बाबा वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्म या जर दोन गोष्टी वेगळ्या आपण मानायच्या असं 5 मिनिटं जर गृहीत धरलं तर जगभरामध्ये जेवढे काही धर्म आहेत तेवढ्या धर्मांपैकी एकाही धर्मामध्ये कपाळाला टिळा लावण्याची परवानगी देत नाही। हिंदू धर्म एकमेव असा आहे की तो त्या हिंदू धर्मामध्ये कपाळाला टिळा लावण्याची परवानगी आहे। मग हिंदू धर्मामध्ये कपाळाला टिळा लावण्याची परवानगी आहे तर वारकरी संप्रदाय जर हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त जर असता तर वारकरी संप्रदाय कपाळाला टिळा लावण्याची परवानगी दिली नसती। पण संतांचे प्रमाण आहे गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा। गोपीचंदन उटी म्हणजे कपाळावरती गोपीचंदनाची उटी लावली पाहिजे हे वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं। मग ज्या अर्थी वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलं आहे की कपाळाला गोपीचंदन असावं, अष्टगंध असावं, बुक्का असावं, गळ्यामध्ये तुळशीची माळा असावी, तर मग हा संप्रदाय वारकरी संप्रदाय हिंदू धर्माला सोडून हा संप्रदाय कसा मानला जाईल? तर एकंदरीत हा जो तुम्ही आज बसले हिंदू म्हणून बसले की वारकरी संप्रदाय म्हणून बसले? हे बघा, हिंदू काय आणि वारकरी काय? वारकरी म्हणजेच हिंदू आणि हिंदू म्हणजेच वारकरी। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा बागेश्वर यांनी नागपूरला अपमान केलाय, त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही? नाही, हा त्यावर का बोलत नाही हा त्या बागेश्वरवर? बोलतो। एक पहिला मुळामध्ये तो जे स्टेटमेंट आहे ते अजून माझ्यापर्यंत पूर्ण आलं नाही आणि तुमच्याकडे कुठलीही खात्री झाल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर बोलणं चुकीचं राहतं। नाही, सगळ्या माध्यमांना तुमच्यापर्यंत आज पोहोचलं म्हणजे 2 मिनिटं पूर्ण वक्तव्य तुमच्यापर्यंत आल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर वक्तव्य करणं नाही हे उत्तम वक्त्याचं लक्षण आहे। सगळं वक्तव्य आलंय माझ्याकडे नाही घालताय त्याला, माझ्याकडे नाही आलं पाठीशी आणि घालताय। बरं, मी आज तुमच्या कॅमेरा समोर त्यांचा निषेध करून मोकळा होतो बस। त्यांनी जे कोणतंही वक्तव्य केलं असेल, आता तुम्ही जे म्हणताय पाठीशी घालायचं, त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल किंवा महाराष्ट्रातल्या नाही देशभरातल्या महापुरुषांच्या साधू संतांच्या बाबतीत जर चुकीचं विधान केलं असेल तर जितका विकास लवंडेचा निषेध आहे तितका सुद्धा त्यांचा निषेध। कोणाचा? धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचा। संपला विषय। तुम्ही भरकोटायचा पत्रकार म्हणून प्रयत्न करू नका। नाही, आम्ही कुठे भरकडतोय? विषय घ्या तुम्ही एकच विषय धरता ना। तुम्ही वक्तव्य तुम्ही एकच विषय धरतात, सगळ्यांनी अपमान केला ना। वक्तव्य पूर्ण माझ्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही आणि एक उत्तम वक्त्याचं लक्षण आहे की वक्तव्य पूर्ण ऐकल्याशिवाय त्याच्यावर आपलं मत व्यक्त करू नये। बऱ्याच मोठ्या व्हायरल झाला। सुज्ञ नागरिकांचे जरी तुम्ही ऐकलेले असतील आतापर्यंतची भाषण तर त्यांच्या पहिल्या कमेंट हे असतात की मी ऐकलेलं नाही आणि ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस ते मुद्देसूद त्याच्यावरती मांडणी करतात। त्याच्यामुळे मी ऐकलं नव्हतं। आता तुम्ही म्हणताय जर छत्रपतींचा खरंच त्या गोष्टीमध्ये अपमान झालेला असेल तर 100% आता इथे जेवढे म्हणजे मी ऐकलंच आपण केलाय, ऐकलंच नाही। खरं म्हणजे तुम्ही ऐकलं मी नाही ऐकलं। विकास लवंडेस तुम्ही ऐकलं का? मी त्याच्यावर बोलायला थोडी बसलोय। तुम्ही ऐकलं का? तुम्ही ऐकलं का? तो बदमाश आम्ही त्याचं समर्थन करणार नाही। ते जर तो बदमाश असेल तो आम्ही त्याचं समर्थन करणार नाही। पण धीरेंद्र शास्त्री जो बोलतोय समर्थन नाही करत आहे, मग आम्ही समर्थन नाही करत। अशा अनेक महात्म्यांना ज्यांनी घुसखोर हा शब्द वापरला असे जे काही आहे विकास लवंडे त्यांच्यावरती गुन्हा या ठिकाणी नोंदवण्यात यावा, त्यासाठी आम्ही भोकरदन पोलीस स्टेशनला सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे। विकास लवंडे हा राष्ट्रवादीचाच आहे म्हणून तुम्ही त्याचा निषेध करतायत। आतापर्यंत अनेकांनी अपमान केलाय, तुम्ही आजपर्यंत का त्याच्या विरोधात म्हणजे आवाज उठवला? ज्ञानोबा तुकोबारायांचा प्रचार प्रसार करणाऱ्या महात्म्यांचा जो अपमान करतो आम्ही त्याच्यासाठी काय वय उभा आहे? आज तू कोणी पक्षाचा आम्हाला माहित नाही, कारण की वारकरी हा पक्षाचा नसतो, वारकरी हा वारकरीच असतो। आता तुम्ही हे म्हणताय माग तुकाराम महाराजांचा तो कोणता महाराज आहे त्याने अपमान केला होता, तुम्ही विरोध केला काय का सर्व ठिकाणी विरोध झाला आणि त्यांना सुद्धा माफी भोकरदनला नाही झाला ना? प्रत्येक ठिकाणी त्यांनी माफी मागितली, विषय